ज्ञानगुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. नीट यूजी 2024-2025 काउंसलिंग अपडेट. NTA कडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नवीन निकालाचा डेटा MCC व त्या राज्याच्या काउंसलिंग अथॉरिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर मेडिकल काउन्सिल कमिटीद्वारे नोटिफिकेशन पब्लिश केले जाईल. प्रवेश प्रक्रिया संबंधीचे माहिती पुस्तक पब्लिश केले जाईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया व राज्य प्रवेश प्रक्रिया अशा दोन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये पहिली प्रवेश प्रक्रिया फेरी ही ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग अथॉरिटी पूर्ण करेल. त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट 15% सीट्स, एम्स व जी.प.मर. पॉंडिचेरी 100% सीट्स या वैद्यकीय महाविद्यालयातील जागेसाठी होईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्व राज्याच्या सरकारी व खाजगी महाविद्यालयामधील प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी चालू होईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्व राज्यातील पहिला फेरी सुरुवात होईल. अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. MBBS व BDS या कोर्सच्या साधारणतः 2 प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर BAMS व BHMS व फिजिओथेरपी या कोर्सच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया चालू होईल. एक विद्यार्थी एकाच वेळेस 2 ठिकाणी ऍडमिशन घेऊ नये यासाठी केंद्र सरकारने ही प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अथॉरिटीने अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बनवलेले आहे. त्या सॉफ्टवेअरला सर्व राज्यातील प्रवेश प्रक्रिया अथॉरिटी संगणक प्रणाली जोडलेली आहे. कुठेही सीट ब्लॉक होणार नाही व प्रवेश प्रक्रियेच्या फेरी वाढणार नाहीत याची दक्षता MCC म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटीने घेतलेली आहे. मागील 2 वर्षांपूर्वी सर्व प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर 1,500 सीट शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे या प्रक्रियेत बदल केलेला आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी काही ठिकाणी 10,000 रुपये रिफंडेबल फीज असणार आहे, काही ठिकाणी 2 लाख रुपये असणार आहे आणि काही ठिकाणी 1 लाख रुपये असणार आहे. स्वतःचे डोमिसाईल असणारे राज्य सोडून इतर राज्यांमधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्या राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करून भाग घेणे गरजेचे आहे. तेव्हा त्या राज्यांमधील प्रवेश प्रक्रियेसंबंधीतील नियम तसेच सिक्युरिटी डिपॉझिट, प्रवेश प्रक्रियेमध्ये सीट अलॉटमेंट, क्वालिफाय, डिस्क्वालिफाय किंवा सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होणे अशा बऱ्याच प्रकारच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. संबंधित राज्याची प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंबंधीचे माहितीपत्रक म्हणजेच ब्रोशर आल्यानंतर जे काही चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल झालेले असतील ते तुम्हाला त्या वेळेस व्हिडिओद्वारे किंवा ज्ञानगुरूच्या ग्रुपवरती पाठवले जातील. तोपर्यंत कोणीही गडबड करू नये किंवा बरेच YouTube व्हिडिओ ऐकून पालक व विद्यार्थी गोंधळून जातात. त्यामुळे त्या वेळेस सविस्तर माहिती दिली जाईल. YouTube व्हिडिओपेक्षा जे माहितीपत्रक काउन्सिलिंग अथॉरिटीने दिलेले असते ते सविस्तर वाचणे कधीही चांगले. महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमध्ये आपण जेव्हा खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्या राज्याचा पूर्ण अभ्यास म्हणजेच माहिती घेतल्याशिवाय ऍडमिशन घेऊ नये. तसेच 4.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर पुढील बॉन्ड व इतर काही अटी असू शकतात. पुढील सर्व अपडेट्स याच ग्रुपवर मिळतील. ज्ञानगुरु काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.